तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या लास्टच्या दिवसामध्ये आपण आज हाऊस बोटवर आलो. शिकारा राईड आपली स्टार्ट केली एन्जॉय करायला. मुंबई, आमची मुंबई. तर इथं बुखारी असतं. खूप ॲम्बियन्स भारी आहे, खूप भारी वाटतंय. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या लास्टच्या दिवसामध्ये आपण आज हाऊस बोटवर आलो. सकाळी आपण 11 वाजता चेकआउट केलं आणि थेट 12 वाजता हाऊस बोटमध्ये चेक इन केलं. तर हे तुम्ही बघू शकता, आपल्या बाजूला हे हाऊस बोट आहे, ज्याच्यामध्ये आपण आज स्टे करणार आहोत. सो असं काही आपला हाऊस बोटचा ओव्हरव्ह्यू आहे. हे आपला हाऊस बोट आहे बाजूला, इथे तन्वी उभी आहे आणि जस्ट आपण आता एक शिकारा बुक केली फॉर 1.5 hour राईड. सो आपण आता सनसेट होतो आहे. आता ह्या साईडला तुम्ही बघू शकता, खूप माइल्डचा दिसेल तुम्हाला, पण इकडे सनसेट होतो आहे आणि आपण आता आपली शिकारा राईड स्टार्ट करणार आहोत. तर चला मित्रांनो, तुम्हाला पहिले शिकारा राईड करून घेऊन येतो, मग तुम्हाला हाऊस बोटचा व्ह्यू दाखवतो. कारण की तो बघण्यामध्ये तुम्हाला जे मजा आहे ती फक्त रात्री दिसेल, रात्री मजा असेल. सो चला आपण आता सध्या शिकारा राईड एन्जॉय करूया. टाटा तन्वी. तर आपण अशी आता शिकारा राईड आपली स्टार्ट केली एन्जॉय करायला. मागे तन्वी बसली. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता शिकारामध्ये बसलोय. आता मस्तपैकी फोटोशूट वगैरे आपण करणार. सध्या व्हिडिओ कॉल वगैरे चालू आहे. व्हिडिओ कॉल वगैरे झाला का तुम्ही आपल्या मागे बघू शकता. सीन मस्त आहे, खूप एन्जॉय करू. थोडासा एन्जॉय करून झाल्यानंतर काहीतरी पकडून झालं, ह्यांचं काहीतरी डिस्कशन होईल इंटरनल, आणि मग जी राईड आपली होईल ती परत आपल्या हॉटेलला आणून सोडेल, म्हणजे जे हाऊस बोट आहे तिथे आणून सोडेल. सो चला आपण पण आता ही राईड एन्जॉय करूया. तुम्ही पण हा व्ह्यू एन्जॉय करा. तर आता आपण चाललेलो राईड कंटिन्यू करत होतो. सो हे बाजूला आपले आता एक वेंडर आलेत, ते कॉफी देतात आपल्याला. कॉफी बघू एक टेस्ट करून, आणि एका साईडलाच जर आपल्याला कॉफी नाही आवडली तर चॉकलेट, हॉट चॉकलेट ट्राय करून बघू. अच्छा अच्छा. या हाऊस बोटमध्ये सिरियलची शूटिंग होते, सिरियल्सचं. तर आता आपले जे शिकारा राईडवाले ड्रायव्हर आहेत, त्यांनी सांगितलं की तर इथे सिरियल्स वगैरे ज्या असतात त्यांच्या शूटिंगसाठी हा एक सेट म्हणून वापरला जातो. तुम्ही बघू शकता ह्याच्यात असं आहे. हां बोलिये. हे ड्रायव्हर काका आहेत, ते आपल्यासाठी 2 मराठी डायलॉग बोलून दाखवणार आहेत. बोलिये प्लीज. मुंबई, आमची मुंबई. ये और ये जो है, ये एक नंबर की डरपोक है. इसको जरा सी बोट हिलने पे डर लगता है. डरना नहीं होता है, डर के आगे लेक है. ये गिरने वाला है बस मेरे से. गिरेगा तो
हां, तर चला आपण आता थोडा परत एकदा व्ह्यू एन्जॉय करूया. येस. तर मित्रांनो, आपण आता जस्ट शिकारा राईड एन्जॉय करत होतो. तर हे समोर तुम्हाला जे हॉटेल दिसतंय त्याला फ्लोटिंग हॉटेल म्हणतात. हे पण एका बोटीवरती असतं आणि ह्याच्यामधनं आपण आपल्याला फ्रेंच फ्राईज खायला घेतलेत. सो आपण फ्रेंच फ्राईज खाता खाता ही राईड एन्जॉय करतो आहे. राईड आता अराऊंड वाजलेत 5:20. तर आपली जी राईड होती ती आपण थोडी एक्सटेंड करून घेतली आणि हे जे वेगवेगळे सिनिक बोट्स दिसत आहेत त्याच्यापैकी हे जे बोट आहे इथे हे जे हाऊस बोट दिसत आहे इथ्यात मिशन काश्मीरची शूट झालं होतं, ज्याच्यामध्ये संजय दत्तचा हाऊसबोटमधनं पडणारा जो सीन आहे तो शूट झाला होता. आणि हे जे तुम्हाला टावर दिसतोय हा तो टावर आहे जे त्या पिक्चरमध्ये उडवण्याचं टार्गेट होतं. तर असे आपल्याला चालता चालता खूप सारे वेंडर्स दिसतील तुम्हाला. काही गोष्टी जर खायच्या असतील प्यायच्या असतील तर तुम्हाला त्यांच्याकडनं भेटू शकतात. आणि हे असे क्यूटसे ज्याला आपण बोलतो हे टाक बघू त्यांना थोडंसं खायला. हां, तर आता बघायला गेलं तर मला थोडीशी तळप होते हॉट चॉकलेटची, कारण की थोडं गारवा वाढत चालला आहे. 5:30 वाजून गेलेत आणि आम्ही हे दाखवत होतो हे क्यूटसे प्राणी दिसतात ज्याला आपण पानकोंबडी आपल्या लोकल लँग्वेजमध्ये बोलतो. इकडची लोक ह्याला वॉटर चिकन असं बोलतात. काय जलमुर्गी बोलतात. जलमुर्गी बोलते हैं. पानकोंबडी तो हमारे मराठी लँग्वेज में हो गया पानकोंबडी. आणि हे सुंदर सुंदर हाऊस बोटचे लाईट्स आता हळूहळू लाईटअप होत आहेत आणि व्ह्यू खूप छान वाटतात. तर एक छोटासा आपल्याला क्विक अपडेट सांगू इच्छितो. हे जे समोर दिसते तुम्हाला जे लाईट्स ऑन झालेले आहेत ते फ्लोटिंग मार्केट आहे. आपल्याला जर काय खरेदी करायचं असेल तर आपण आपल्या बोटीमध्ये इथे बसूनच जे काय असेल ते शॉपिंग करू शकतो. आपल्या आजूबाजूनी खूप सारी मोठी मोठी दुकानं असतील ज्याच्यामधनं आपण गोष्टी खरेदी करणार, असं हे मार्केट आहे. तर बघूया, जर काय इंटरेस्टिंग दिसलं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच. आणि त्यानंतर येणार मीना बाजार आणि मग नंतर आपला हा जो राईड आहे ती एका छानशा गोल्डन लेकमध्ये जाऊन एंड होणार, जिथे आपल्याला खूप सारे हाऊसबोट दिसतील ज्या अशा मस्त प्रकारे लाईटमध्ये सजलेल्या दिसतील. जसे ही बोट सजली आहे अशा मस्त प्रकारे लाईटमध्ये सजलेल्या दिसतील. हे बघा, इथे अशा प्रकारे आपलं जे फ्लोटिंग मार्केट ते स्टार्ट झालं आहे. हां, अच्छा, फ्लोटिंग मार्केट पण आहे. आणि हे जे आहे ते तुम्हाला बघू शकता CRPF वाले त्यांचं हे कॅम्प पण आहे हा एक प्रकारचा. तर त्यांचं पण येण्या जाण्याचा रस्ता हे त्यांच्या बोटीतनंच होतो. हे दिसत आहेत तुम्हाला बोट्स. आणि असे लोकल शॉप्स वगैरे चाललेत. मला तर इच्छा खूप आहे पण मला ही पिऊन नाही देणार आता, मला माहिती आहे. तर हे आपलं फ्लोटिंग मार्केट स्टार्ट झालं आहे आणि आपल्याला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं दिसत आहेत. होपफुली जर का आपल्या आवडीचं दिसलं तर आपण घेऊया. वेदर इतकं मस्त झालं ना मित्रांनो, गुलाबी
पण ती फक्त थंडी गुलाबी नाही आहे, ती थंडी टोचणारी आहे. आणि हे तुम्ही जॅकेट्स बघू शकता, खूप मस्त आहेत. पण आमचं सध्या बॅगेज फुल झालंय, सो आम्ही काहीच घेऊ नाही शकत. हाँ बोलिए, ये स्टार्ट हो गया. अभी आगे देखो, आगे आएगा होलसेलर शॉप, वहाँ रुको देखो. आपल्या शेजारी बघू शकता आता खूप सारे असे हॉटेल्स चालू आहेत. हे नाही, इग्नोर करा. खूप सारे हॉटेल्स दिसत असतील तुम्हाला आता की जे हां ओके. तर हे खूप सारे हॉटेल्स दिसत असतील ज्यांच्या लाईट्स ऑन झाल्यात आणि मोस्ट ऑफ द लाईट्स ज्या आहेत त्या गोल्डन वॉर्म कलर जे असतात त्याच्यामधल्या लाईट्स आहेत. सो त्या कारणामुळे ह्या पॉईंटला गोल्डन लेक पॉईंट म्हणतात. जेणेकरून जेव्हा आपण असं शिकारामध्ये बसलेलो असतो आणि समोरचा जेव्हा व्ह्यू दिसतो तेव्हा लाईटच्या रिफ्लेक्शनमुळे हे जे लेक आहे ते गोल्डनिश कलरचं दिसतं. म्हणून ह्या पॉईंटला गोल्डन लेक पॉईंट असं म्हणतात. आणि आपण आता हा सध्या व्ह्यू एन्जॉय करतो आहे. कितीही काही केलं तरी मी ब्राईटनेस कितीही वाढवला काय, किती फ्लॅशलाईट्स लावल्या काय, पण हा जो मुवमेंट आहे किंवा हे जे दृश्य आहे ना, हे तुम्हाला मी शब्दामध्ये नाही वर्णन करू शकत. आणि त्यातल्या त्यात कॅमेऱ्यामध्ये तरी मी हे कॅप्चर नाहीच करू शकत, जस्टिस नाही देऊ शकत ह्या व्ह्यूला. म्हणजे मस्ट व्ह्यू आहे. जर तुम्ही इथे याल तर हा तुम्हाला हां बघा ना, हे झुंबर वगैरे लागलेले आहेत, मस्त व्ह्यू आहे, सिनिक व्ह्यू आहे. डिझाईन केलं हां ना, डिझाईन वगैरे, कार्विंग वगैरे बघा त्याचं, एकदम मस्त व्ह्यू आहे. इथे जर तुम्ही याल तर तुमच्यासाठी इथे येणं मस्ट आहे. इथे यावंच लागेल कारण की ही परंपरा आहे एक. इथे या आणि इथला हा दृश्य एन्जॉय करा, तुम्हाला पण हा व्ह्यू खूप भारी वाटेल. नाही, हम नाही घाई करेंगे, धीरे धीरे. हां, तर आपण आता आपल्या जागेवर पोहोचलो आहे आणि तुम्ही लांबनं बघू शकता ही आपलं हाऊसबोट आहे जिथं आपण थांबलो आहे. आणि हे आपल्या शेजारचे हाऊस बोट्स आहेत, हे आणि इकडे एक आहे, हे आपलं. तर मित्रांनो, आपण आता हाऊसबोटमध्ये आलतो आणि इथे पूर्ण श्रीनगरमध्ये 6 to 8 हे असतो, लाईट शॉर्टेज असतो. तर आपण आता हाऊसबोटमध्ये बुकारी, हे जे आपल्याकडचं जसं बंब असतो ज्याच्यामध्ये आपण पाणी गरम करतो तसं इथं बुकारी असतं. तर त्याच्यामध्ये लाकडं वगैरे टाकून असं हीट जनरेट करणार, जेणेकरून पूर्ण हा जो हॉलवे आपला, हा आपला हॉलवे आणि हा हॉल हे दोन्ही हीटर होणार. पण आपल्या रूममध्ये हे हीटर काम नाही करणार, फक्त हे रूम हॉल पुरतंच असतं, जे हॉल आपल्याला थंडपासून वाचवू शकतं. आणि याचा धूर बाहेर नेण्यासाठी हा पाईप बनवला आहे जो बाहेर जातो डायरेक्ट हाऊसबोटच्या. तर गाईज, आपण आता डिनर करून बाहेर आलो आहे. खूप ॲम्बियन्स भारी आहे, खूप भारी वाटतं आहे. गारवा आहे पण ॲज सच आतमध्ये हीटर लावल्यामुळे आतमध्ये तेवढं जाणवत नाही, पण बाहेर आल्यानंतर थोडं भरपूर आहे गारवा. तर आपण मगाशी शिकारामधनं उतरताना तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला हाऊसबोटची जी व्ह्यू आहे तो संध्याकाळ झाल्यानंतर प्रॉपर लाईट्स जेव्हा चालू होतील तेव्हा दाखवू शकतो आणि तेव्हा आपण दाखवणार असं बोललेलो. आणि हा वायफाय सतत मध्ये मध्ये आवाज करतो आहे, वायफाय फेल्ड, इग्नोर करा प्लीज. तर तुम्हाला आम्ही हा व्ह्यू दाखवतो. हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आपलं हॉटेलचं, आपल्या बोट हॉटेलचं एंट्रन्स आहे, हाऊसबोटचं एंट्रन्स आहे, जिथे इकडे 2 जणं बसू शकतात, इकडे 2 जणं बसू शकतात. इकडे शूज वगैरे काढलेत सध्या. तर हा एंट्री गेट आहे. इकडनं आतमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा सध्या तरी आपण शूज बाहेर नाही काढले, सध्या आपण इथे काढून ठेवलेत. असं तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता, प्रॉपर वुडनमध्ये काम केलेलं सर्व. आणि याची डिटेल्स दाखवण्यासाठी मी तुम्हाला संध्याकाळचं म्हटलेलो की आपण ह्याचं रात्रीचं प्रॉपर लाईटमध्ये घेऊया. तर असं हे व्ह्यू आहे, ठीक आहे. प्रॉपर तुम्ही बघू शकता, कापडामध्ये काम केलेलं होतं. ह्याच्यावरचं प्रत्येक जे डिटेल्स आहे ते हाताने शिवलेले कापड आहे. तर हे असं आहे आणि हाच तो हीटर आहे.
मित्रांनो, जिथे आपण इथे बसलेलो आपण सर्व मगाशी, आणि इथे आपण मगाशी डिनर केला. इथे अजून पण माणसं होती खूप, पण प्रत्येकजण आता झोपायला गेले. सो म्हटलं आता व्हिडिओ प्रॉपर बनवू शकतो. आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू, हे प्रॉपर कार्व केलेलं आहे. आणि या इंटरनल डेटावरनं आपल्याला असं समजतं की ही एक ही एक हाऊसबोट बनवायला अराऊंड 3.5 CR पर्यंत खर्च होतो, किंवा 4 करोडपर्यंत पण खर्च जाऊ शकतो. तर हे प्रॉपर स्टिच केलेलं सगळं मटेरियल. ठीक आहे. तर आता आपण सध्या लॉबीतली लाईट बंद आहे, पण पुढची लॉबी दाखवतो मी तुम्हाला. हा किचन एरिया आहे मित्रांनो. इथली लाईट सध्या बंद ठेवलीत त्यांनी. हा किचन एरिया होता, छोटासा किचन एरिया. आणि हा आहे आपला बेडरूम. तर हा आहे आपला बेडरूम. इथे पण तुम्ही प्रॉपर लाईट्सचा व्ह्यू घेऊ शकता. एक मिनिट. हे छान छान फ्रेम लावलेले आहेत चारी बाजूनी. इकडे पण फ्रेम लावलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तसं आपण आता सध्या 2 बेड भेटलेत आपल्याला. तिकडे एक बेड आहे आणि इकडे डबल बेड आहे. तर हा आपल्याला बेडरूम भेटला एक. त्याच्यामध्ये ह्या साईडला इकडे आपल्याला बाथरूम भेटतं, ज्याच्यामध्ये आपल्याला एक कमोड भेटतं आणि एक बाथटब भेटतं, ज्याच्यामध्ये आपल्याला आपण आंघोळ करू शकतो. वरती शॉवर वगैरे. इथे संध्याकाळी 2 तास आणि सकाळी 2 तास असं गरम पाणी येतं. असा हा शॉवर रूम आहे, शॉवर आहे. आणि हा इथे समोर मी आहे. तर चला आपण आता बाहेर जाऊया. आणि आपल्याला इकडे प्रत्येकाला अशी चप्पल दिली आहे आणि आपल्याला हीटर प्रोव्हाइड केलेलं आहे. आपण उद्या सकाळी आपली मॉर्निंग फ्लाईट आहे. तर उद्या सकाळीच आपली मॉर्निंग फ्लाईट आहे, म्हणून सर्व आपण बॅग प्रिपेअर्ड केल्यात आणि सकाळी निघायचं आहे. सो आपण कपडे वगैरे पण प्रॉपर रेडी करून निघालो आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकला असाल, तिथे गरम कपडे पण काढून ठेवलेत, जे सकाळी बाहेर निघाल्यानंतर गारवा असेल सो आपल्याला लागतील. तर ह्या सर्व गोष्टी प्रिपेअर्ड केलेल्या आहेत. Good morning, everyone. This is your captain speaking. Now we are ready to take off. Please fasten your seat belts and enjoy the flight. Sunshine, she's here. You can take a break. I'm a hot air balloon that could go to space. With the air, like I don't care, baby, by the way. Because I'm happy. Clap along if you feel like a room without a roof. Because It has been a pleasure having you on board, and we thank you for choosing to fly with us. I'm happy. Clap along if you know what happiness is to you. Because I'm happy. Clap along if you feel like that's what you want to do. Here come bad news, talking this and that. Well, give me all you got and don't hold it back. Well, I should probably warn you, I'll be just fine. No offense to you, don't waste your time. Here's why. Because I'm happy. Clap along if you feel like a room without a roof. Because I'm happy. आणि हा आपला आजच्या या काश्मीर सिरीजमधला लास्ट ब्लॉग असणार आहे. जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता. तुम्हाला आपल्याला जर सपोर्ट करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवू शकता, जेणेकरून पुढच्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि थँक्स आत्तापर्यंत हा ब्लॉग बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.